राधानगरी पंचायत समितीमधील उमेदवारांचा जीव टांगणीला, कोण होणार विजयाचा शिल्पकार? स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागलेला आहे। राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ इतकाच मजबूत म्हणून राधानगरी पंचायत समितीकडे पाहिलं जातं। मागील पंचवार्षिक निवडणुकीत मागासवर्गीय पुरुष आरक्षण होतं, त्यावेळी ए.वाय. पाटील गटाचे दिलीप कांबळे यांनी पहिलं सभापतीपद मिळवलं होतं। यावेळी या मतदारसंघासाठी सर्वसाधारण स्त्री आरक्षण जाहीर झाल्यानं दिग्गजांच्या सौभाग्यवतींना उतरण्याच्या तयारीला वेग आलाय। सध्याचं राजकीय चित्र खूप संमिश्र आहे। अजून युती आघाडी न झाल्यानं स्वबळाचा नारा या ठिकाणी पाहायला मिळतोय। या मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले ए.डी. पाटील यांच्या सून आणि माजी सरपंच अभिजित पाटील यांची पत्नी या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे। काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी गुडाळमधील घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अभिजित पाटील यांनी आपली ताकद दाखवली होती। राधानगरीमधील मोठ्या गावापैकी गुडाळ हे गाव अभिजित पाटील यांचं असल्यानं त्यांना या निवडणुकीत फायदा होईल असं एकंदरीत वाटत आहे। त्याचबरोबर गुडाळेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून मतदारसंघातील मतदारांपर्यंत अभिजित पाटील यांना पोहोचायला सोपं जाणार आहे। काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांची ताकद अभिजित पाटील यांच्या सोबत असल्यामुळे पंचायत समिती मतदारसंघात त्यांचं पारडं जड असल्याचं चित्र दिसतंय। ए.वाय. पाटील यांच्या गटातून प्रकाश मोहिते यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। ए.वाय. पाटील यांची या मतदारसंघात चांगलीच राजकीय ताकद आहे। याचा फायदा प्रकाश मोहिते यांना किती होईल हे मात्र पाहावं लागेल। यावेळी ए.वाय. पाटील उमेदवारी देणार की उसन्या उमेदवारीला सपोर्ट करणार यावर देखील राजकारण ठरणार आहे। पण प्रकाश मोहिते यांनी त्यांच्या पत्नींना मतदारसंघातून लढवायला तयारी दर्शवली आहे। प्रकाश मोहिते यांनी उमेदवारी घेतली तर मात्र पंचायत समितीमध्ये राजकीय सूत्र बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। यावेळी भाजपकडून विजय बाबा महाडिक उतरणार असल्याचं समजतंय। महाडिक तिथं विजय म्हणूनच विजय बाबा असं राजकीय समीकरण झालं आहे। सध्या पाहिलं तर तरुणांचा वाढता ओघ विजय महाडिक यांना मिळतोय। राजकारणाच्या पलीकडे थेट समाजात जाऊन काम करण्याचं त्यांचं व्हिजन राहिलंय। राधानगरी तालुक्यात कला आणि क्रीडा यांना वाव देण्याचं काम विजय महाडिक यांनी केलंय। आमदार अमोल महाडिक, धनंजय महाडिक यांच्या फंडातून कोट्यावधी विकास कामं विजय महाडिक यांनी केली आहेत। अभिजित पाटील यांना मोठी टक्कर देण्यासाठी विजय बाबा महाडिक हे सज्ज झाले आहेत। महाडिक आणि प्लॅनिंग बरोबर कार्यक्रम असं राजकीय सूत्र महाडिक यांचं राहिलंय। त्यांचा संगम घडवून आणला तर बाबा महाडिक यांच्या विजयाची घोडदौड किती यशस्वी होते ते पाहावं लागणार आहे। पण सध्या विजय महाडिक हे या मतदारसंघात एकमेव बलाढ्य उमेदवार असल्याचं समजते। गेले वर्षभर त्यांनी या मतदारसंघातील कोणत्या ना कोणत्या कारणानं मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यात राधानगरी शहरातून ते एकमेव उमेदवार असल्यानं त्याचा फायदा त्यांना होण्याची दाट शक्यता आहे। तरी या मतदारसंघात अभिजित पाटील आणि विजय महाडिक यांच्यात प्रामुख्याने टक्कर होण्याची दाट शक्यता आहे। मात्र मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देणार हे आता येणाऱ्या निवडणुकीतच समजेल। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।